गुड मॉर्निंग गाईज. तर आता मी इर्शालगडच्या पायथ्याशी आहे आणि मी आता चढते आहे वरती. सोलो ट्रेकर आज मी करते. आज माझ्यासोबत काजल नाही आहे. काजलचा आज दुसरा प्लॅन आहे. सो मी विचार केला चलो आज सोलो करके देखते. आणि माझा फर्स्ट टाईम आहे. सो आय एम टू एक्सायटेड. जरा जरी गॅप झाला ना ट्रेकिंगमध्ये तरी थोडं दमायला होतं. सो आता मी वरती जाते. वरती चढायला 1-1.5 तास लागणार आहे. आणि मी ग्रुपसोबत नाही म्हणून त्याचा टाईमपास नाही होणार. माझं पटकन होईल. इतकं गॅप झालं आहे ट्रेकिंगमध्ये की मला आत्ताच दम लागायला लागला आहे. चलते रहो. सी गाईज, आपल्याला तिकडे जायचं आहे, इर्शालगड. आत्ता मला खतरनाक तहान लागली. मी पाणी कॅरी केलं होतं पण ते सगळं संपलं. हेच आहे आयुष्य. चलो चढते. जय शिवराय. दोन्ही पण बाजूला दरी आहेत आणि मला मधून चालत. इर्शालगडाकडे ही पायवाट आहे. आपल्याला तिथे जायचं आहे. मी आणि माझी सावली, आम्ही दोघेच आहोत. बापरे. इर्शालगडाचं काम असं होतं की महाराजांचे मावळे इर्शालगडावरनं प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग हे जे 2 गड आहेत ते बाजूलाच आहेत. आणि त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांवरती नजर ठेवण्यासाठी मावळे काम करायचे इर्शालगडावरून. असं या गडाचं आहे. थोडीशी थकावट होते आणि माझे पाणी नाही आहे. मी दुकानाची वाट बघते. एखाद दुसरं दुकान मला दिसलं तर मी पहिले तिथे टपकणार आहे. असं वाटतं गुफेमध्ये चालली आहे मी. वाव बाई, आता पडली असती. कारण मला काकांनी सांगितलं की मला झेंड्यापर्यंत पोचायला 15 मिनटं लागतील. 15 ते 20 मिनिट. ऐश्वर्या तिच्या गावी गेली आहे. सो ती म्हणून माझ्यासोबत नाही आहे. तिलाही यायचं होतं बट ये मौके का फ़ायदा मैंने उठा लिया है सोलो ट्रेक का. नहीं तो हर बार कोई ना कोई रहता है मेरे साथ. गाईज इथे मंकीज पण आहेत झाडांवर. माकडांमुळे मला काठी हातात घ्यावी लागली आहे. ॲटलिस्ट महिन्यातनं 2 ट्रेक तरी गेले पाहिजेत. 2-3 ट्रेक. त्याशिवाय मला सवय नाही होणार शरीराला. इथून वर रस्ता दिला आहे. जे असतील जे फर्स्ट टाईम ट्रेक करणार असतील त्यांनी एकदम सांभाळून ट्रेक करा पावसाळ्यामध्ये. आता तर ठीक आहे. चढताना तर मी चढत चालली आहे. उतरताना माझी हालत खराब नको व्हायला.
रॉकी पॅच आलं थोडं. इथूनच जायचं असं. रॉकी पॅच म्हणून जायचं होतं काय. इथून थोडं रिस्की आहे, एकदम हळू जावं लागेल. थोडीशी पण चूक आणि खाली डायरेक्ट. येताना पण मला थोडं सांभाळून यावं लागेल. अति घाई संकटात नाही, अशातली कामं नाही करायची. आपण पोचलेलो आहे झेंडा. आणि आपण अशा प्रकारे आता आपण पोचलेलो आहोत. येस गाईज, इर्शालगडाच्या इथे. अजून मला तेवढंच खाली पण उतरायचं आहे. मेन तर ते टोक आहे आणि इथून त्याची पायवाट आहे. आपल्याला तिकडे जायचं आहे. 80% मी कवर केलं, 20% बाकी आहे. गाईज ती बघा पायवाट. इथून थोडंसं रिस्की आहे गाईज, कारण की इथे काहीच असं हे नाही आहे सेफ्टी असं. थोडंसं पण धक्का वगैरे काही लागलं तर मी खाली पडण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे एकदम हळू चाला. वो इथून जायचं आपल्याला या रॉकी पॅचमधनं. सी गाईज, मी तुम्हाला दाखवते. उई पडली असती. 2023मध्ये इथे लँडस्लाईड झालं होतं, कारण की खूप पावसामुळे. आणि इर्शालगड आणि खाली ह्याचं जे मेन बेस विलेज आहे त्याचं नाव इर्शालवाडी आहे. इर्शालवाडीमध्ये लोकांचं खूप नुकसान झाले होते आणि काही जण देवाघरी पण गेली होती. बापरे. इथे थोडंसं आपल्याला व्यवस्थित चालायचं आहे. जे बिगिनर असतील त्यांनी आणि ज्यांना हाईटचा फोबिया आहे त्यांनी एकदम व्यवस्थित. हाईटचा फोबिया त्यांनी तर बाबा येऊच नका. बापरे. थोडंसं आमच्या काजलला हाईटवरनं भीती वाटते. मला असं वाटतं माझं डोकं गळगळतंय. महाराज आणि महाराजांचे मावळे, हॅट्स ऑफ आहे बाबा, हॅट्स ऑफ आहे त्यांना. खूप केलं महाराजांनी आपल्यासाठी. जेवढं शब्दातही त्यांचे आभार व्यक्त नाही करू शकत. या दऱ्याखोऱ्यातनं त्यांनी आपल्या स्वराज्याला मुक्तता दिली आहे. अजून किती चढ उतरायचं आहे भाई, अजून आहेच की यार. मला आता बस
प्रॅक्टिस करते मी. अजून किती वेळ आहे वरती? इथनं म्हणजे एक वर पण 15 मिनिटात पोहोचणार. तिकडनं जरा एक डिफिकल्ट पॅच आहे. कुठून? वर पूर्ण ते पिनाकल पर्यंत जायचं आहे ना. नाही, पिनाकल पर्यंत नाही जायचं. हा, तर इथनं 15 मिनिट, इथनं हे रस्ता. ओके, थँक्यू. मला नीट जावं लागेल, नाही तर मी पडली तर मग माझ्या घरातले येतील, माझ्या आत्म्याला शांती देणार नाहीत ते. ऐसे मैंने थोडासा पडाव पार कर लिया आहे. असंच मला परतही यायचं आहे गाईज. वाजलाय मला 5च्या आत, इव्हनिंगच्या आत मला खाली यायचं आहे. अंधार होता कामा नये जराही. गाईस, तिकडे पाण्याचे टाके आहेत वरती आणि मला चढायला जमणार नाही वरती. तिकडे पण काहीतरी गुफा टाईप आहे वरती त्या साईडला, पण रॉकी पॅच असल्यामुळे मी चढू शकत नाही आहे प्रॉपरली. पण व्ह्यू खूप भारी आहे. हो, सुपर व्ह्यू आहे. त्या पिनाकलपर्यंत तर नाही जाऊ शकली, बट एक दिवशी मी नक्की जाणार तिथपर्यंत. हे आहे आपलं स्वराज्य. अजून 1 तास आम्हाला खाली, मला नाही माझ्यासोबत अजून एक बटरफ्लाय पण होती माझ्यासोबत. माझ्यासोबत अजून पण लोक आहेत, पण त्यांना मी ओळखत नाही. मंडळी, मी ट्रेक हाफच केलं. मी केला आहे. माझा 10% राहिला होता पिनाकलपर्यंत, बट इथे थोडं टफ आहे. ग्रुपमध्ये वगैरे आली तर मग मी तिकडे वरती जाईन, आणि ते टफ वाटल्यामुळे मी परत जाते. पण मस्त होतं. झेंड्यापर्यंत तर मी गेली. हो, मंकीज वगैरे पण होते. मला भीती वाटली थोडी. कोई ना, डर के आगे जीत है. मी आणि ही पायवाट.